आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे। कल्याणच्या योगीधाम परिसरातील अजमेरा सोसायटीमध्ये गुरुवारी संध्याकाळी घडलेल्या प्रकाराची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। एका मराठी माणसाला झालेल्या मारहाणीचे पडसाद राजकीय वर्तुळामध्ये उमटताना दिसत आहेत। या मुद्द्यावर विधिमंडळ अधिवेशनामध्ये विरोधी पक्षांकडून सत्ताधाऱ्यांची कोंडी केली जात आहे। या दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे। राज ठाकरे यांनी महाराष्ट्राबाहेरून आलेले सर्वच महाराष्ट्रद्वेषी नाहीत, अनेक अमराठी इथल्या मातीमध्ये मिसळून राहिलेले आहेत, हे देखील त्यांच्या पोस्टमध्ये नमूद केलं। राज ठाकरे यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की कल्याणमध्ये एका मुजोर अमराठी माणसाने मराठी माणसाला मराठीपणावरून अर्वाच्य शिव्या देत जबर मारहाण केली। अशीच मुजोरी काही दिवसांपूर्वी गिरगावमध्ये एका अमराठी माणसाने दाखवली। तिकडे त्याला महाराष्ट्र सैनिकांनी जगच्या जागी प्रसाद दिला। कालच्या प्रकरणानंतर पण माझे महाराष्ट्र सैनिक कल्याणमध्ये प्रसाद द्यायला गेले होते। कल्याणच्या घटनेमध्ये कोणीतरी गुप्ता नावाचा माणूस होता। महाराष्ट्रात असे अनेक महाराष्ट्रद्वेषी गुप्तपणे राहत आहेत। मध्यंतरी गिरगावमध्ये घडलेली घटना असो की ही कल्याणमधली, प्रत्येक वेळेला हे असले महाराष्ट्रद्वेषी मराठी माणसाचा कणा तपासून बघत असतात आणि अजून किती तुम्हाला वाकवता येईल हे बघत असतात। बरं, असं पण नाही की महाराष्ट्र बाहेरून इथे आलेले सगळेच महाराष्ट्रद्वेषी आहेत। आज कित्येक पिढ्या इथल्या मातीत मिसळून राहिलेले असंख्य अमराठी माणसं आहेत। पण ही जी महाराष्ट्रद्वेषींची नवीन संख्या इथे गेले काही वर्ष वळवळायला लागली आहे, ज्यांचा डोळा इथल्या जमिनीवर आहे, त्यांना वेळीच ठेचलं पाहिजे। मराठी माणसा आता तरी जागा हो, अन्यथा हे तुमच्या पायाखालची जमीन कधी खेचतील आणि कधी तुम्ही नेस्तानभूत व्हाल हे समजणार पण नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे।